शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय, त्यामुळे त्यांच्याकडे युती करण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणासोबत आघाडी करायची याबाबत स्थानिक पातळीच्या नेत्यांना मोकळीक दिल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं, यावर ते बोलत होते। यावर सुप्रिया सुळेंनीही विखेंना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। पर्यायच नाही ना, आपल्या स्वतः पक्षात जर माणसंच राहिले नाहीये तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरा कोणता पर्याय असं त्यांचं पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे। त्यांनी ते काळच वेळीच ओळखलेलं दिसतं मला वाटतं। त्यामुळे ठीक आहे, आता जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रायश्चित आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांना आपल्या पक्षावर टीका केली आहे। शरद पवारांकडे आता कार्यकर्ते राहिले नाही, त्यामुळे ते अजित पवारांकडे युती करायला चाललेले आहेत, अशा पद्धतीची त्यांची टीका आहे। राधाकृष्ण विखे पाटील त्यांचं अस्तित्व संपुष्टात आलं। हे बघा, म्हणजे एक तर ते वयानी पदानी सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठी आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, पण एवढं असतानाही त्यांचं नाव घेऊन टीका करावं लागतं याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालते। जर एवढंच नसतं तर बोलले पण कशाला असते।